मी पहिल्यांदा वारी करते आणि पावसात बसलं भिजत काय एवढं काय नाही पावसाळा आता हे काढायचं उन्हाळा पावसाळा पाय शरीर संपत आहे चोकोबाने एवढे केलं तर आपण का करावं नाही. किती वारी तुमची मोठी? ही तिसरी वारी. तिसरी वारी. ग्रुप आहे तरी पण इथं सांगायला येतात की तुमच्याकडे अजून 2-4 बसतील. त्यांच्याकडे जागा खाली 4-8 बसलं ना फक्त तरी जागा नाही. आम्ही 2 ऍडजस्ट करून सकाळचे 5 वाजले ना. रामकृष्ण मोली आत्मीय सुख चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत अकलूजमध्ये, पण थोड्याच वेळात काही वेळामध्ये आपण मालीनगर इथे पोहोचणार आहोत. तिथे उभे रिंगण होणार आहे आणि त्याला पण पुढे जाणार आहोत. आणि आज जो आहे ते रिंगण आहे भक्तिमय वातावरण आपण बघणार आहोत. तिकडे आपल्यासोबत आहेत कोली महाराज आहेत, कोणकर महाराज, नंतर मोगरे महाराज आहेत आणि केने महाराज. पुढे गेले केने महाराज आहेत. आता सकाळचे 5 वाजले पण आधी 4:45लाच आपण प्रवास चालू केलेला आहे. होऊ पण 24 तारखेला आपण पंढरपूर इथे पोहोचणार आहोत. काही दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये आपण तिथे पोहोचणार आहोत. इतक्या पहाटे सर्वजण वारकरी हे पलगी सोहळ्यामध्ये प्रत्येक दिंडी सोबत चालत असतात. हे पहा 4 वाजला असून इथे आलेलं असते काय त्यांना 3 वाजता उठून सर्व तयारी करून इथे येऊन पुढे थोडा पालखी येईल इथे त्यासाठी आधीच तिकडे येऊन थोडा विसावा करतात. हो इथे जागा भेटेल तिथे आपण थोड्याच वेळात पालखी येईल पण दिंडी क्रमांक 28 वारकरी सोबत जशी पालखी इथून जाईल ना सर्व हे पेट्रोल पंप पूर्ण खाली होऊन जाईल. आता पूर्ण भरगच्च भरलेलं आहे सर्व यांनी बघा. तिथे थांबलेले दिंडी थांबलेले दिंडीचं भजन चालू आहे. दिंडी थांबली तरी हे भजन नामस्मरण हे चालू असतं. आमचे महाराज झोपलेले आहेत.
दोन्ही प्रकाश महाराज आहेत. प्रकाश महाराज कोणकर, प्रकाश महाराज मोगरे. नगर आलेलं इकडे, जसं नगर आला ना तसे बघा लगेच इथे हालचाल चालू आली. सर्व शांत नाही, ते झोपले होते. आपण बघितलं की एकदम पहाटे या ठिकाणी आलो होतो. पुन्हा अंधार होता ज्यावेळी चालू झालं. आता सूर्य वगैरे सर्व आलेले आहे, उजळलेलं आहे आणि सर्व आता इथे हालचाल चालू आहे. हे बघा नकारा जसं आहे तसे सर्व गोष्टी पाहिजे, सर्व उपयोग करतात. माय गेल्यानंतर तुम्हाला घरात आणि माय गेली तरी सर्व जगात सर्वस्व जातं. स्वार्थी दुनिया आहे. ज्यांनी बापाचे छत्र आवडतं त्यांनी चांगलं काम केलं. त्या पाठीवर हात मारणारा बाप असतो. म्हणून त्या पंढरीमध्ये आपण काय झाले निघालो. पंढरीमध्ये निघालोय कशाला कशाला कोणाला सांगते रामकृष्ण हरी माऊली. परत बघा आपण सर्वजण माऊली चालत आहेत. जसा पंढरपूरकडे आपण जातो तसंच वारकऱ्यांचा उत्साह वाढत आहे आणि भरपूर वारकरी वाढत आहेत. लाखो वारकरी पंढरपूरकडे जात आहेत. आपण सध्या आता इथून पूर्ण थोड्या दिवसांनी आपण इथं पालखी येईल थोड्या वेळेला. ज्या क्षणाच्या आपण आठवते वाद पालखी येईल आणि आपल्या इथून आपण माले नगरच्या उभ्या रिंगणाकडे जाणार आहोत. काल आपलं शुक्रवारचं रिंगण झालं आपल्या इथे. आता मालेनगर इथे उभे रिंगण होणार आहे. बघू शकता उत्साह जात. आता नगारा गेलेला आहे. आता ह्या पालख्याला आता पुढच्या छोटा किलोमीटर असेल. 6 नंबर दिंडी, 5 नंबर दिंडी, त्यानंतर 5 नंबर येईल आणि नंतर रथ आणि आपण गेलो. हे बघा हे सर्व उत्साहाला आलेले आहेत. दिंडी क्रमांक येईल त्याप्रमाणे हे दिंडीला जॉईन करतील आणि बघू शकतो आपण किती उत्साह आहे वारकऱ्यांमध्ये. आपण काल हरिपासूनला बघितलं असेल दिंडी क्रमांक 28-29चा. तर ज्यांनी बघितलं असेल म्हणून का इतका उत्साह होता, आनंद होता प्रत्येक चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता. ही गोष्ट तुम्हाला सांगून समजणार नाही, ही गोष्ट तुम्हाला अनुभवायला लागेल. म्हणून यासाठी तुम्हाला वारी केलीच पाहिजे. बघू शकता आपण तेव्हा पाहू शकता आपण रथ येत आहे. ज्या क्षणाची आज आनंद पाठवतो रथ येते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज मुसे एकेलेचा आचार्य वारी पायी सोला. तुका म्हणे मज नाही याची आशा चरण या दासा दासवत. आज आहे मंगळवार 21 जुलै 2026. आज पहिला विश्रांती ज्या ठिकाणी रिंगण आहे उभे रिंगण त्या ठिकाणी मालेगाव होणार. त्यांना दुसरी विश्रांती असेल आणि दुसरा उपारचा जो मुक्काम आहे विसावा तो सुद्धा मालेनगरमध्ये होणार आहे. त्यानंतर तिसरी विश्रांती आहे पायरीचा पूल या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर चौथी विश्रांती जे श्रीपूर साखर कारखाना कदम वस्ती म्हणून आहे त्या ठिकाणी. आणि पालखीचा जो मुक्काम आहे बोरगाव पालखीचा पण बघतो त्या ठिकाणी तर या उत्साहाने जात आहे सर्व वारकरी. आणि आता बऱ्याच वेळात पालखीचं आगमन इथे होणार आहे. आणि आपला जो मुक्काम आहे बोरगाव पासून थोडा पुढे जावं लागेल.
कारण ज्या ठिकाणी आपण मुक्काम असतो त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था कमी आहे, त्यामुळे आपल्याला पुढे जावं लागेल. बघू शकतो आपण पोलीस अधिकारी वगैरे जातात, त्यांना सुद्धा त्यांचं भाग्य असतं. त्यांना वाटतं की अशा ठिकाणी भेटल्यानंतर, सेवा करायला भेटल्यानंतर त्यांना सुद्धा आनंद होतो. त्यांची पोलिसांची काही माहिती 1 दिवसात 2 दिवसात ती होत असते. आता हे जसे तुम्ही पंढरपूर जवळ येईल ना, हे देऊ सुद्धा अजून वाढत जातील. बघू शकता त्याच्यामध्ये महाराज आलेले गौरवांचे वंशज सर्व रथ थांबला की दर्शन घेणार. आपल्याकडचे विशाचे महाराज आहेत. पालखी रथ येईल त्यासाठी हे बघा, बघू शकता आपण हे सर्व आमचे मंडळी आहे निगम 28चे. बहुतेक जागेमध्ये तर सर्व आमनेलोणा परिसर सर्व आता थोड्या वेळात आपले दिंडी क्रमांक 21 गेलेला, 21 नंतर 22, 27, 28 आल्यानंतर आपण इथे विसासाठी होतो मध्ये आपण आतमध्ये जाणार आहोत. हे बघा सर्व मंडळी रामकृष्ण सर्वांना माऊली. बघा किती जोश आहे आमच्या वारकऱ्यांमध्ये की आता जशी पंढरीची वारी चालू आहे तर आपण पंढरपूरला जसं जवळ जातो तसं जोश वाढत आमच्या वर्गामध्ये. आता 15 दिवस 14-15 दिवस झाले असं आपण चालतो इकडे, तरी पुढे कुणावर काही थकवा वगैरे आणत नाही कोणाला. बघा सर्व चेहरे एकदम फ्रेश एकदम टवटवीत एकदम. चला रामकृष्ण हरी माऊली. दिंडी क्रमांक 28 पथक येत आहे. आता हे बघा सर्व असे जॉईन पहिले इकडे या भूमीला वंदन करून ते आतमध्ये हे करत असतात. त्याप्रमाणे एखादा खेळाडू असेल तो ज्यावेळेस जातो आणि त्या भूमीचं दर्शन घेतो, त्या पद्धतीने त्या ठिकाणी दर्शन घेऊ. वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिंडी क्रमांक 28 बाकी उत्साहाने चालते. तर बघा सर्व आपले वारकरी दिंडीचे 28 म्हणजे सर्व आता लाईनीत आले, सर्व एकदम व्यवस्थित दिंडी चालत आहे. लाईनी ना तुझ्या बघ किती शिस्तीत चालत आहे वारकरी एका लाईनीमध्ये. बघा एक जण पण बाहेर नाही, सर्व लाईनीत एकदम शिस्तीत चालत आहेत. हे आमच्या दिंडीची शिस्त आहे 28 दिंडीची. महेश आणि टोंगे पोचतात. अरे इकडे आपले वारकरी पण आहेत. हे पुढे थोडे विषयावर आले होते. आता हे सुद्धा आपले वारीमध्ये तुरंत लगेच जॉईन करत आहे. त्यांना पेट्रोल पंपावर जागा कमी असल्यामुळे हे थोडे पुढे आले होते. हे बघा कल्पेश महाराज आलेले. हे बघा कल्पेश महाराज आलेले एकदम शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत. रामकृष्ण महाराज. महाराज विश्वास झाला का? हो ना. टाकले हॅलो बरू रामकृष्ण महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज वारीचा कितवा दिवस आहे आजचा? 15वा दिवस आहे आजचा वारीचा. आणि आज वारीमध्ये आम्ही सर्व कल्याण तालुका वारकरी संप्रदायाचे लोक आज आम्ही माळखांबे येथे वारीच्या प्रसारासाठी चाललो आहे.
लवकरच आम्हाला पांडुरंगाला भेटण्याची खूप आशा लागलेली आहे. दिवसेंदिवस वाढ बघता बघता आता आम्ही काही दिवसातच पंढरपूर या ठिकाणी आम्ही पोहोचत आहोत. तरी तुम्ही सर्व वारकरी आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आपल्या पांडुरंगास भेटण्यासाठी यावे ही सर्व वारकऱ्यांना नम्र विनंती आहे. रामकृष्ण. इंदापूर डाव्या हातावर आहे आणि टोंडले हे सरळ आहे. टोंडले मोंडले या ठिकाणी ज्ञानोबा आणि तुकोबा यांची भेट होते आणि तिथून सर्व पालख्या ज्या आहेत एकच मार्गाने पंढरपूरच्या दिशेने जातात. आणि त्यावेळेस तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण भक्तीचा बोलतात ना, पूर नाही तर महापूर तुम्हाला दिसेल. इतके वारकरी तुम्हाला तिथे बघायला मिळतील आणि सर्व पालख्या एकच ठिकाणी आल्यानंतर इतका उत्साह वारकऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्यावेळेस खरंच आपण आणि मग त्या ठिकाणी वेलापूर जे आहे त्या ठिकाणी आपण धावा तिथून होईल आणि धावायला सुद्धा खूप उत्साह असतो. बघा सुरुवातीला ज्यावेळेस आपले कल्याण आणि भेंडीवर निघालेले जे काही वारकरी होते 17 वारकरी होते आणि ते देऊपर्यंत सुद्धा ते कल्याण ते देऊ पहिल्या त्यांनी 4 दिवसात प्रवास केला आणि त्यानंतर आता हे 17चे किती झाले बघा. हा आकडा 200 वरती गेलेला आहे आणि ही जे दिंडी मोठे आणि अजून वारकरी वाढत आहेत बघू शकता. लोक आईला चौक आहे आणि इथे सुद्धा काही आपले वारकरी थांबलेले विसावरी, कारण मागे जागा नसल्यामुळे ते थोडे पुढे येतात आणि आता इथून ते इथून जॉईन करतील. हे बघा बाबा आहेत, हवालदार चौकदार आहेत. त्या पद्धतीने बोलतात ना, वारीची एक शिस्त असते आणि त्या शिस्त लावण्यासाठी हवालदार चौकदार असतात दिंडीमध्ये आणि हे दिंडी क्रमांक 24 सुद्धा आहेत. हे जे कपडे घातल्यानंतर आहे ना, एक जोश वेगळा असतो, वेगळा असतो. आणि हे कपडे बघितल्यानंतर कोणी किती मोठा व्यक्ती असतो तो जर दिंडी चालला असेल ना, त्यांनी सांगितलेलं हे तो ऐकणारच. ही परंपरा आहे, हे बघू शकता. या वयात सुद्धा बालदा सुद्धा ते करताना होऊ शकता. पण हे बघा आता हे बालदा सुद्धा त्यांना रस्ता देईल पहिले दिंडीमध्ये आणण्यासाठी. 25 नंबर दिंडी आता जॉईन होली इकडे, ते इथे विसावायला होते. आता होऊ शकता अशा दिंड्या आहेत ना, जॉईन होत असतात. पताका झेंडे पुढे, त्यानंतर ते जॉईन होतात. ज्ञानदेव तुकाराम तेव्हा हनुमान उडेवाले बाबा आले. मन बाबा दिंडी क्रमांक 27 पुढे असेल म्हणून ते अजून जॉईन झालेले नाही. बघा जसं जवळ चाललं तसं आपली दिंडीची उपस्थिती नवीन नवीन चेहरे तुम्हाला आज बघायला मिळतील. उद्या अजून नवीन चेहरे असतील, 2 दिवसाबरोबर चेहरे दिसतील. भजन चालू आहे जोरात. बघतोय भगवत होते प्रमोद महाराज पाटील यांचे सुपुत्र आहेत. आता 10वी झालेले आणि 11वी मध्ये
आता 11वीला आहेत. या वयात हे छंद असणं चांगलं असतं. 22 छंद असतात. एखाद्याला अभ्यासामध्ये मला कमी असं चालेल, पण हे छंद पाहिजे. जय प्रमोद महाराज. हे उभी रिंगण आहे माऊलींचं. रांगोळी काढू द्या. आलो आलो. हे रांगोळी रांगोळी रांगोळी. उभे दर्शन घेणार आहे उच्चतम बडा. उभे रिंगण सर्व वाढ होतात. हा काढलं काढलं रामकृष्ण मॉडेल. घोडा पुढे गेलेला बघू आपण. एक बरं पुढे रे घोडा आहे का आला. हा आला येतो येतो येतो. पुढे गेलाय तो. हा आगे आगे आगे.
अरे घोडा मागे मागे थोडा वेळ इथून घोडा गेला म्हणजे रस्ता होता. आता परत आपल्या जागेवर आले वाटते बघू शकता आपण. ॲम्ब्युलन्स वाढले आणि इथे मोफत औषध वाटप चालू हे बघा. आणि इकडे आपले महाराज बसले, इकडून आवाज आला इकडून विलास महाराज बसलेले. आमचे कल्याणचे नट सम्राट बोलले चालेल, एकदम कलाकार आहेत, ऍक्टिंग मध्ये मास्टर होते, जुना काल त्यांनी गाजवलेला आहे आणि ते आज आमच्या दिंडीत चालतात. त्यामुळे आम्हाला त्यांचा परिचय आहे की ऍक्टिंग आणि डान्स वगैरे चांगलं करायचं, सुंदर करायचे त्यांच्या वेळेस. आता सुद्धा त्यांची कला आहे. जेव्हा आम्ही त्यांच्या वेळेला बसतो ना की असं कंटाळा येत नाही बसल्यानंतर. किती थकलेला माणूस असेल ना आणि त्यांच्या सोबत 5-10 मिनिटं बोललो ना की तो थकवा गायब होतो. असे आमचे विलास महाराज, रामकृष्ण महाराज या ठिकाणी धावा झालेले. आता पूर्ण दर्शनासाठी गर्दी झालेले सर्व. हे बघा सेवेकरांचा इंजिन ओले बेटा
पैसे धावा झाल्यानंतर आपला धावा म्हणतो जो उभे रिंगण झाल्यानंतर उभ्या रिंगणामध्ये तुझे असे धावतो आणि त्यामध्ये मी सुद्धा धावलो म्हणून मी धावा बोलत होतो आणि हे वगैरे उत्साहाने जातानंतर पूर्ण भरलेले. आता तुम्ही जसं पुढे पंढरपूरला जाल आता पूर्ण भरले असते किती उत्साह आहे बघा. कॅमेरा दिसल्यानंतर माऊली सुद्धा थोडा हे होतं की चला कुठेतरी घरच्यांना पण दिसलं पाहिजे की आम्ही वारीला आलोय, आम्ही वारीला आलो काय करतोय, भगवंताचं नामस्मरण करतो आणि भगवंताच्या भेटीसाठी आम्ही जात असतो. हे आपण तुम्ही बघू शकता. हे वारीमध्ये आपण घरच्यांना जवळ तलाव असतो त्या ठिकाणी काही वारकरी असतात तर काही वारकरी काही गंध नसतो, कोण व्हिडिओ काढो काय काढो, आपला आनंद घ्यायचा फक्त भक्तीचाच आनंद घ्यायचा आहे. भगवंताला भेटायला जायचं आपण त्या ठिकाणी आपण फक्त भगवंताचं नामस्मरण भजन हे करत जायचं हे मनामध्ये निश्चित केलेलं असतं आणि त्या पद्धतीने ते जात असतात. हे बाकी चेहऱ्यावर हास्य एकदम म्हणजे अशा पद्धतीने वातावरण जे भक्तिमय वातावरण या ठिकाणी बघू शकतो आपण. असं वातावरण आपल्याला शिवायला मिळतं. थोडं प्लॅन चेंज केलेलं आहे बघून जायचं एकदम विसावा असेल म्हणून यासाठी येण्याचे पालखी हे पालखी कधी कधी काय डिसिजन चेंज करावं लागतं त्यानुसार ते चेंज केले त्यांनी बघू शकता. रामकृष्ण हरी. येऊन आले का तुम्ही दोघे लक्ष्मीनारायण का उभे ना दोघे लक्ष्मीनारायण का हा किती वर्ष आले वारी करता तुम्ही? 7 वर्ष. पहिलेच आहे. पहिले का तुमची त्यांची दुसरी आहे. दुसरी आहे का? मग कसं वाटतं आता इकडे तुम्ही गंध लावता सर्वांना आणि वातावरण सर्व नाही नाही पैसे घेतले ठीक आहे पण तरी पण कसं तुम्ही ज्यावेळेस गंध लावता त्यावेळेस कसं पूर्ण वातावरण निर्मित होते की सर्व विठ्ठलमय होऊन जातं आणि सर्व असं वाटतं की जसं पंढरपूरला असं वाटतं तुमच्या मला. माऊली, हा. ऐका की एक दोन शब्द मला बोला. बोला ना मला. मी पहिल्यांदा वारी करते आणि दिवपासून मी आले तर माझ्या पायाला फोड नाही आले काय नाही आले. माऊलीने मला इथपर्यंत सुरक्षित आणले. ओके हा विठ्ठल भेटीची आवड असल्यामुळे माऊलीला हा पुढे फोड आणि काय आले माझी नाही. इच्छा लय दिवसापासून होती पण पहिल्यांदा मी वारी केली तर माझ्या पायाला सुजन नाही आली फोड नाही आला अरे वा. काय नाही आला पहिल्यांदा वारी केली. तुमचं नाव काय माऊली? राजू जाधव. राजू जाधव. राहायला कुठे? देव. देवमध्ये. चला मग रामकृष्ण रे माऊली. रामकृष्ण. राम. बघा या ठिकाणी उभे रिंगण झालं आणि उभे रिंगणचं जे आहे ते कधीच मी आता मी 2-3 वर्ष आले इथे येतो पण 3 वर्षामध्ये एकदाही इकडे थोडा जास्त मागे गेला नाहीये. भजन चालू झाला. तुकाराम 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 तुकाराम.
आता आपलं पहिलं जेवण झालेलं आहे. आता दुसरं जेवण किती असं माली 2 ते 3च्या दरम्यान असणार. हा आता आपण मार्ग चालले आपल्याजवळ बरोबर आहेत. देवेंद्र महाराज आहेत, नंतर मयूर महाराज, एक रायतेज आहेत आणि हा करण महाराज रायतेज आहेत आणि मयूर महाराज हिताडेचे आहेत. महाराज काय वाटतं, कसं वाटतं मला आज तुम्ही छान व्हिडिओ घेतले छान. हो महाराज या ना इकडे. महाराजांनी व्हिडिओ घेतले आज छान आहे. रिंगाची व्हिडिओ घेतली, उभे रिंगा होते त्याची घोड्याचे व्हिडिओ घेतलेले. त्यानंतर घोड्या मागे धावणार जे वारकरी होते त्याचे व्हिडिओ घेतले. मस्त व्हिडिओ आले. ते गेले ते बघायला, पण त्यांनी चांगलं काम केलं महाराज. वारकऱ्यांची सेवा चालू आहे, मोफत सेवा.
सकाळची इश्वरती संपलेली आहे. आपले थोडे 28 दिंडी क्रमांकाचे थोडे माऊली आहेत इकडे. झेंडेकरी नाही दिसलं आपल्याला. झेंडेकरी पुढे असतील, आपण बघूया. ते फुलांचं वर्षाव झालेलं आहे बहुतेक. तुकारामांच्या पालखीचं गोष्ट. जेवण पुढे आहे म्हणून आपण पुढे चाललोय. हे बघा आपली दिंडीचे क्रमांक 28 पुढे जात आहे. हे बघा थांबलेले आहेत. आनंद मस्त असतो. फुगडे फुगडे खूप आहे. हे बघा सुरेश. माणसाच्या विचाराबरोबर जर तुम्ही संत ग्रंथ आणि भगवंत या गोष्टी नाही विसरला तर आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासेल असं मला वाटत नाही. ज्या घरामध्ये विद्वान मुलगा जन्माला येतोय तोच हा काम करत असतो. वारी भेटायला पायरीचा पूल विसावा आपापले मोबाईल जपा. सर्व मोबाईल जपा. आपापले डाक जपा आणि दर्शन व्यवस्थित घ्या. या ठिकाणी हरिभक्त बरा
हॉटेल टायगर कुठला तिथून इथपर्यंत ओला आला का? अरे तिथून इथपर्यंत ओला आला पाटे लवकर आलं ना. धपाटे दही दादा आजपर्यंत इकडे धपाट्या महाराज काय पाहिजे अरे शिरा घेऊ मला यांना दही द्या दही ओम शंभो शिवशंकर नारायण महाराज की द्या ताईकडे द्या. अरे वीस होत्या हे बघा धपाटे बनवायला चालू केले तिकडे गरम गरम धपाटे नव्वदच चालू आहे ना अरे बापरे बघा आम्हाला आता दुपारचे 1:30 वाजून गेले 2 वाजले म्हणजे हां आणि ते धपाटे बनवायचे चालू आहेत की 9 वाजता चालू केले विचार करा अरे बापरे व्यवस्थित निघावं म्हणून बघा ते ह्याच्यावर कापडावर ते पीठ घेऊन हे करतात व्यवस्थित हॉटेल टायगर यात्रा आहे गावची आता आपण धपाटे खाऊन शॉर्टकट असताना जाणार आहे पालखी जवळ पुरून येणार आहे हे बघा गणेशजी आहेत फोटोग्राफर त्या दिवशी अरुणजी मी केनियांचा फोटो काढला होता आज मोगऱ्यांचा फोटो काढलेला आहे हे बघा केल्यांची पूर्ण लागवड केलेली इकडे छान पद्धतीने पाईपांची सुद्धा व्यवस्थित पद्धतीने त्यांनी आखणी केलेली पाईप त्यातून पाणी सोडलं तर ठिबक सिंचन काय दिसतच नाही केली
ऊस केलेलं लगेच पुढे दिंडी या रस्त्याने येतील पुढून. शेकटाची शेती नाही तो लांबला पाहिजे इथेच भारी झोपायला काय. अर्धा एकर मध्ये लावली होती पावसाची जे आले जनावर नर्सरी ना लाईनी द्या अख्खा ग्रुप रिटर्निंग लवंग जय कृष्ण हरी. या ठिकाणी पालखी थांबणार आहे. लवंग कदम वस्ते फुल वातावरण झाले इकडे. झाले ओ साजनी झाले ओ साजनी विठ्ठल बरवा कमी झालंय. पाऊस आल्यामुळे आपले 3 नंबर दिंडी आहे रथाच्या पुढे ते थोडं आतमध्ये गेलेले. आमचे बंधू सुद्धा आहेत आमच्या दिंडीचे काही 2-3 जण ते सुद्धा गेले होऊ शकता. चालत आहे बघा पाऊस पडत आहे ते विचार करतात तिथं आम्हाला आपण चालत राहू त्यामुळे ते चालत आहेत आणि पुढे पाऊस थांबल्यानंतर पुढे जागा असेल तर विसाव घेऊ. कारण आता आपण बघितलं मागच्या ते लवंग इथे आपण वस्ती आहे कदम वस्ती इथे विसाव आहे. तो विसाव झाल्यानंतरच पालखी पुढे येईल. तोपर्यंत पुढे आपल्याला जे दिंडी आहेत सर्व विसाव करणार. हे बघा रथाच्या पुढे आणि नगाऱ्याच्या मागे 3 नंबर दिंडी. रामकृष्ण हरी. कुठून आले तुम्ही? आम्ही आलो उंबऱ्यावरनं देहूला गेलो आणि देहूवरनं पंढरपूरला चाललोय. ही किती वारी तुमची मोठी? ही 3री वारी. 3री वारी काय 3 वाऱ्या 3री वारी काय या वर्षीचा अनुभव काय नवीन काय? हा ना छान आहे सगळं भरपूर लोक आहेत ती हा मस्त आनंद आहे सगळं. पाऊस पडतो पाऊस कमीच आहे पण आहे बरं आहे. सुरुवात चांगली झाली पावसाची. घरातून बरोबर जोड आहे नवरा बायको आम्ही. ओके पुढे राहू दे का? अरे बापरे राहू दे काय बोल कसं वाटतं तुम्हाला दोघं जर एकत्र वारी करताय? हा का? आणि पावसामध्ये भिजायला बरं वाटतं का? किती वारी आहे? पहिली का? तुमचा अनुभव काय वाटतं पहिल्या वारीचा कसं वाटलं? पहिल्या वारी एका दिवसाचा अनुभव मी काय सांगणार. एका दिवसात ओके तुम्ही काय झालं पण तरी एक दिवसात भरपूर अनुभव येतो ना मध्येच पाऊस आणि पावसामध्ये थांबायचं. हो तुमचं नाव सांगा मला. हा का तुमची पहिली वारी आहे? छान वाटतंय. आनंद पुढच्या वर्षी येणार का परत वारीला? येणार की शेवटपर्यंत. हा का बोल तुम्ही आज पहिला दिवस आहे तुमचा आणि पुढच्या वर्षी पूर्ण वारी करणार की असंच मध्ये येणार? नाही पूर्ण वारी करणार. हरकत नाही एक दिवस वारी केली ना तर भरपूर असतं कारण कसं एक दिवसाचा अनुभव असणं खूप मोठा असतो. भर पावसामध्ये तुमचे माऊली चालतात
कसा किती त्रास सहन करावा लागतो वारीवर तर बोलतो ना पण सोपी एवढी इतकी सोपी वारी पण नाही सोपे नाही आणि कठीणही नाही कठीण आता इतका प्रवास करून पायपाय पाऊस चालायचा विचार करा सकाळी 2 वाजता 3 वाजता उठणार धन्यवाद माऊली हो त्याला रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्ण माऊली कुठून आले भंडारा डोंगर हा का किती नंबर दिंडीमध्ये 19 हा का किती वारी आहे तुमची माझ्या 10-12 काय जास्त झाली कळत नाही तसं करतो. हो का हो मग आता कसं वाटतंय ह्या वारीचा अनुभव आम्हाला काय सांगाल अनुभव वारीचा अनुभव चांगला अनुभव हा का हा कळायला लागलं हा का आपल्याला आपल्या ज्ञानबा तुकाराम यायला लागलं गाथा पारण करायला लागलं व्यवस्थित आहे. अजूनपर्यंत आनंद आहे बघा. हा तुम्ही इथे पावसात बसले भिजत काय नाही एवढं काय नाही पावसाळा आता हे काढायचं उन्हाळा पावसाळा पाहिजे शरीर संपत आहे तुकोबाने एवढे केलं तर आपण का करावं नाही थोडेसे कळ काढायला जाते माऊली तेव्हा वाऱ्या घालतात. हो आता कोण कोण आहे तुमच्यावर सोबत आता 2 नाती 68ला काही 63ला एक दिंडी बोरवडीची एक दिंडी ती घोड्या माग 3 नंबरला चालती बोरवडीचोर दिंडी डोंगर आहे तो मोठा. आता हा जो पोशाख आहे बालदा चौकरचा आहे ना हो काय सांगाल तुम्ही पोशाखाबद्दल? हे स्वतःच आहे माऊली स्वतःच आहे हे का? कोणाच्या आपल्याला ह्या दिंडीने केलं असं त्या दिंडी केलं असं काय नाही आपल्याला एक समाज सेवा आहे एवढी करायची बस बाकी काय नाही. तुमचं नाव काय माऊली किसन तुकाराम बोराडे भंडारा डोंगर किसन बोराडे. बघा हे होते किसन महाराज हे जे आहे बालदा चौकाचा ड्रेस सुद्धा त्यांनी स्वतःच आहे आणि भर पावसामध्ये बसलेले मग अशी तुम्हाला बोललो ना की माऊली बसले पावसामध्ये हे महाराज बसले होते आपले किसन महाराज. म्हणजे बघा वारीत आपण कधी कुठलाही आपण बघितलं किती पाऊस आला तरी म्हणून वारकरी असं काही नाही की कुठे कुठे घरात जाऊन बसलं असं काय नाही इथे बाहेर जाऊन बसून सुद्धा ते निवास घेता येते. असं झाड आहे आमचे महाराज बोलले की झाड मस्त दिसतो पण जरा आपण झाडाला थोडा कॅमेरा घेऊ तेव्हा हा पण मस्त झाड आहे. पाऊस आलाय कापड गावाला कुठे मिळाला आमच्या माऊलीचं नवीन कापड येतात बरी मध्ये मध्ये सुविधा आहे याची कापडांची माऊली भिजत गेले सर काय करणार पाऊस आल्यामुळे आम्हाला कपडा घ्यावा लागतो पावसाळ्यात थंडी आहे ना थंडीमध्ये भिजलो जाऊ आम्ही भिजू नये म्हणून आम्ही कापडाची व्यवस्था केली. रस्त्याने आलो आता इकडून ज्यावेळेला गाड्या जाणार त्यांना गाड्यांना रिटर्न फिरवलेलं आहे. हे बघा ह्या हवेला आलो हे बघा आपली दिंडीची वाट बघते सगळं बरं पावसामध्ये बसलेले आहेत आपण बघू शकता पाऊस पडतोय. म्हणतो ना वारकरी काही थांबणार नाही किती पाऊस काही असो ऊन असो काय जास्त पाणी तर असं कारण बोलतात आपल्याकडे कोळकोट भाषेमध्ये परत झालं टार्गेट आपलं टार्गेट काय असतं तर आपलं टार्गेट एकच आहे विठ्ठलाला भेटायचं तेही चालत जाऊन भजन कीर्तन हरिपाठ हे सर्व नामस्मरण करते जात जात तिथे जाऊन माकाश तिथं पालखी जाणार आपली इथे सुद्धा यात्रा आहे आज या गावची
विठ्ठला हरी ओ विठ्ठला. हे गावची मंडळी इकडची फुल तयारीमध्ये फोटो काढतात. सुधाकरपर्यंत मला मोहिले रे मन मोहिले. छत्रपती शिवाजी महाराज जय. आजचा जो रात्रीचा विसावा आहे तो इथे रात्रीचा मुक्काम ग्रामपंचायत बोरगाव. टेंट आहेत. पाऊस पडतो तर पावसामध्ये असे टेंट आणि या टेंटमध्ये वारकऱ्यांची व्यवस्था केली जाते झोपायची. हे बघा टेंट. कॅनल हे बघा बोरगावचे टेंट आहे. बोरगावला टेंट आहेत. पावसात अशा टेंटमध्ये आपण झोपतो. श्रीनाथ मंदिर. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. समाधि संजीवन संजीवन हरि पाठ. हरि मुखे मना हरि मुखे मना. हरि मुखे मना हरि मुखे मना. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. हरि मुखे मना हरि मुखे मना. हरि मुखे मना हरि मुखे मना. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. हरि मुखे मना हरि मुखे मना. हरि मुखे मना हरि मुखे मना.
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ की जय. श्री ज्ञानेश्वर हे बघा सर्व टेंट लावलेले आहेत. आता हे समोर आपलं विसावा आहे रात्रीचा. आजचा जो पालखीचा विसावा जो आहे ना, त्यापासून आपण 3.5 किलोमीटर 4 किलोमीटर काय पुढे आलो चालत. म्हणून आपण आज लवकर पुढे निघालेलो. आणि मध्ये पाऊस आला होता. पाऊस आल्यामुळं काय झालं की ते कापड घेऊन असे 4-5 दिवस पुढे इकडे मागे तिकडे असं झालं. मग त्यामुळं नंतर मग आता जे पुढे होते मग ते पुढे निघाले. पण हरिपाठ आपण चुकवला नाही. हरिपाठसुद्धा आपण रस्त्यात पूर्ण घेतला. हे बघा हे टेम्पो आलेले सर्व आणि इथे टेंट लावलेले आहेत. तरी पण इथं सांगायला येतात की तुझ्या अजून 2-4 बसतील. त्यांच्याकडे जागा खाली 8-8 बसलं ना फक्त, तरी जागा नाही. हे लाईट बंद का नाही जारे दिसत नाही म्हणा. तो पहिला दिसला पाहिजे. खाली कर खाली तिकडे तिकडे जाऊ लाईट. जाना झोप जाना आता. दादा पण जगला पंच मारते. मी व्हिडिओ टाके ना अपलोड करणार आहे.